तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व प्रज्ञा बुद्ध विहाराच्या विद्यमाने 14 एप्रिल ते 18 एप्रिल संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये सर्व पक्षातील व संघटनेचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकांचा जल्लोष। या कार्यक्रमाचे आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासार यांच्या नेतृत्वात करण्यात आले होते। हो, एक दिवस नाचलं म्हणून काय झालं? अरे मन काही भरलं फुलून बहरला, मन काही भरलं फुलून बहरलं, तूर आले आज येणार बाई बॅरिस्टर साहेब आज येणार बाई बॅरिस्टर साहेब आज गुणी गुणांचा राजा दिनांचा, गुणी गुणांचा राजा दिनांचा, हाटल संसार साज येणार बाई बॅरिस्टर। बंडवाला जरा टाळ्यांचा आवाज नाही आलेला। तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, राजश्री शाहू महाराजांचा, क्रांती ज्योती महात्मा फुल्यांचा, चक्रवर्ती सम्राट अशोकांचा जय भीम। बुके दे जरा जोरदार टाळ्या, हा फुलून दे ना। टाळ्यांचा आवाज महिला वर्ग। यानंतर आजच्या कार्यक्रमात यानंतर सन्माननीय सुखदेव ओगलेची सन्माननीय यानंतर एकबालभाई मणियार यांचा आपण सन्मान करतोय। शाला पापडसंजी यांचा आपण सन्मान करतोय। यानंतर सन्माननीय संत जयघोष पाहिजे मणियारभाई शुभेच्छा देत आहेत तोपर्यंत। जय भीम। चला या 342 चे अध्यक्ष, 292 चे अध्यक्ष कविता मोहिते, स्वप्नाली आहिरे ते या एक एक करून दादांच्या हस्ते तुमचा सन्मान आपण करतोय। फॅमिली साहेब वा वा। आरोही कासारे झाले या हॅलो थँक्यू। आदिती सकपाळ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो आवाज आपला असा दिल्लीपर्यंत गेला पाहिजे। बाबासाहेबांचा अख्खा विश्वास हा आवाज होता आपला, निदान दिल्लीपर्यंत तरी गेला पाहिजे। धारावीचा आवाज हा मोठा असतो, मोठा गेला पाहिजे। आपले सिद्धार्थ दादा कासारे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मुंबई शहर अध्यक्ष, प्रज्ञा बुद्ध विहार चे अध्यक्ष यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी इथे कार्यक्रम चांगला शानदार कार्यक्रम आखलेला आहे। आणि ह्या कार्यक्रमात दादा जवळ आहे ना, जवळ आहे। यानंतर आपले वार्ड क्रमांक 183 चे अध्यक्ष प्रकाशजी गणगे सिद्धार्थभाई कासारे करतील। लाइटिंगचे मुकेश कांबळे यांचा सुद्धा सत्कार। पाखरू कुठे गेला? बुके दे भाई। छत्रपती शिवाजी महाराज, माता फुले, शाहू महाराज,
छत्रपती सम्राट यांचा संयुक्त जयंती उत्सव मुकुंदनगरमध्ये रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया प्रज्ञाबुद्ध सहमंडळ 292 782 342 या सामाजिक संस्थेच्या वतीनं प्रत्येक शाळाभरापर्यंत हा कार्यक्रम होत असतो. हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सर्व महापुरुषांची जयंती ही एका ठिकाणी होत असते. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब येणार होते. अचानक महिला आरक्षण यांचे बिल असल्यामुळं तिथे त्यावेळी खासदारांना व्हीप निघाला होता मंत्र्यांना. त्यामुळे तो व्हीप जारी केल्यानंतर सर्व जे मंत्रिमंडळ आहेत खासदार आहेत त्याला व्हीपच्या माध्यमातून तिथे राहावं लागतं म्हणून केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब हे उपस्थित राहू शकले नाही. पण त्यांनी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाला मुकुंदनगरमध्ये सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रत्येक वर्षी येत असतात. मी ह्यावर्षी येत नाही तरी पण आपल्यातर्फे त्याला शुभेच्छा द्या. खरं म्हणजे हा जो सण आहे हा देशामध्ये मला वाटतं मध्ये आता फॅट निघाले काय तर 365 दिवस काम करत असताना बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या माध्यमातून काम करत असताना अशा पद्धतीने एक दिवस 14 एप्रिलला लोक डीजे लावून किंवा इतर कार्यक्रम करून आपल्या विभागामध्ये कार्यक्रम करतात. त्यावेळी काही लोकांनी स्वीकारावा. साखरे साहेब धारावी पोलीस स्टेशनच्या वतीने आदिजी कासारे आपण या स्टेजवर. आदिजी कासारे साखरे साहेब पुढे गेले. अंगावरी सोडणार हे अंगावरी सोडणार बरोबर हे बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान दिलं हे बाबासाहेबान. खरं म्हणजे भारतीय गड्डे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती करत असताना देशामध्ये ह्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलेलं आहे आणि महापुरुषाची जयंती करत असताना त्यानंतर आम्ही इथे सर्व महापुरुष जे आहेत छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, सम्राट अशोक, तथागत भगवान गौतम बुद्ध, त्याप्रमाणे या सर्व महापुरुषाची जयंती एक सालाबादाप्रमाणे प्रत्येक वर्षी मुकुंदनगर धारावीमध्ये होत असते. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं की प्रज्ञाबुद्ध सहमंडळ आणि शाक्रमांक 292 342 782 संयुक्त कार्यक्रम ह्या विभागामध्ये होत असतो. बौद्धजन पंचायत समिती ह्या इथं शाखा आहेत. त्या शाखेच्या माध्यमातून आजच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आमचे ACP सुरेश साहेब आहेत, मुंबईचे उपाध्यक्ष आमचे कुमेलबाईजी आहेत, आमचे दुसरे मीडियावाले आमचे गजाकोश आहेत, मनोज कांबळे आहेत आणि नंतर सानव बर्सन आहेत, सलमानबाई बरोबर राजू आहे, त्यानंतर आमचे लोंढे साहेब हेही आहेत आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आणि मला वाटतं हा कार्यक्रम आमचे जाधव आहेत, पांडुरंग जाधव आहेत आणि जितू जाधव आहे, रुखे आहे, आमचं संदेश कांबळे आहेत. खरं म्हणजे महिला मंडळ आमच्या धोत्रे मॅडम आहेत, कांबळे मॅडम आहेत. हा सण जो आहे महापुरुषांचा पुऱ्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब जयंती होते आणि हे तर धारावी आहे, मुकुंदनगर आहे आणि पुरा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये जल्लोषामध्ये साजरी होत असते. आणि मला वाटतं काही पत्रकारांनी किंवा मीडियामध्ये चालू आहे की डीजेवर नाचलं किंवा काय वरली ठिकाणी काय प्रकरण झालेलं आहे आणि काही महाराष्ट्रामध्ये काही जालन्यामध्ये झालेलं आहे किंवा इतर नागपूरला झालेलं म्हणजे काही ठिकाणी प्रकरण झालेले आहेत डीजेवर. एक दिवस आम्ही जुलूस करतो आहे 365 दिवस त्याच्यामध्ये एक दिवस. आणि जयंती महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही ह्या देशामध्ये 4 महिने चालते. एप्रिल, मे आणि जून आणि जुलै म्हणजेच महापुरुषाची जयंती होत असताना आपल्याला माहिती आहे त्या देशामध्ये त्या महापुरुष असे कुठलाच नेता नाही आहे काही जयंती होत नाही. असे महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानचे शिल्पकार आणि घटनाकार यांची जयंती मोठ्या प्रमाणे साजरी होत असताना मला वाटतं या जयंती माध्यमातून सर्व भारतीयांना रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं रिपब्लिक पार्टी ऑफ महामानव परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सगळ्या महामानवाचा हा जयंती महोत्सव आहे. हा महोत्सव आशियातली सगळ्यात मोठी जी झोपडपट्टी आहे अशा झोपडपट्टीमध्ये हा विचाराचा दिवा ज्या लोकांनी लावला त्यापैकी एक म्हणजे आमचे
सिद्धार्थ दादा कासारे यांनी हा इथे कार्यक्रम कित्येक वर्ष करत आहात. त्या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की आपला जो विचाराचा वारसा आहे बाबासाहेब आंबेडकर किंवा या महामानवांचा तथागत गौतम बुद्ध, राजश्री शाहू महाराज आणि इतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा वारसा हा सगळ्यांना या निमित्त पुढच्या पिढीला द्यायचा आहे आणि तो वारसा पुढे न्यायचा आहे. आता हा वारसा पुढे संक्रमित होत असताना लोकांना एक आनंद असतो आणि तो आनंद साजरा करणे हे क्रमप्राप्त आलेलंच आहे. आणि अशा साजऱ्या करणाऱ्या महोत्सवाला जर कोणाचा आक्षेप असेल तर आम्ही त्याचा